हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत सणाची आमटी. तर ह्यासाठी मी घेतलं खोबरं, जिरं, लसूण आणि कोथिंबीर. डाळ तांदूळ थोडे थोडे भाजून घेतलेले आहेत. चण्याची डाळ येते. खोबरं मी बारीक करून घेते, लसूण सोलून घेतलं आहे आणि कोथिंबीर मी कापून धुवून घेतली आहे आणि जिरं टाकले त्याच्यामध्ये. तर ते जरासे आपण जाडसर वाटून घेऊयात मिक्सरला. खोबरं, कोथिंबीर आणि लसूण ह्याची आपण पेस्ट करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण थोडेसे डाळ तांदूळ वाटून घेऊ, जेणेकरून ते बारीक होतील आणि मग त्याच्यामध्ये आपण नंतर मसाला ॲड करू, जे आपण तो हिरवा मसाल्याची ग्रेव्ही जी बोलतो आपण. आता बघा, आपण कोथिंबीर, लसूण आणि खोबरं हे 3 आपण ॲड केले आणि त्याच्यामध्ये अगोदर डाळ तांदूळ वाटलेले. तर ह्याची आपण ग्रेव्ही मस्त करून घेऊयात. ही ग्रेव्ही तयार आहे. आता आपण जाऊयात फोडणी घालूयात. त्याच्यामध्ये मी टोप घेतला आहे, तो पुरणाचाच टोप आहे. त्याच्यामध्ये मी तेल ॲड केलं. मला थोडंसं जास्त तर्रीवाली लागते, त्यामुळे मी जास्त तेल टाकते. तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आणि हे पाणी जे ते आपण डाळीचं काढून घेतलेलं आहे, जे डाळ शिजवतो त्या डाळीचं पाणी ते काढून घेतलेलं आहे. आता हे तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता आणि ते जे आपण जाडसर वाटण केलेलं होतं, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं हे त्याच्यामध्ये टाकणार आहे. बघा, मस्त सुगंध सुटला आता त्याचा. मस्त फोडणी चालू आहे त्याची. मस्त ते भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आता हळद. आता हळद टाकल्याच्या नंतर हे आपण त्याला भाजणार आहे. कसं आहे ना, आमच्या इकडची स्पेशालिस्टी असते ती आमटी. कारण की सणाची आमटी जर का व्यवस्थित झाली तर पुरणपोळीचा स्वयंपाक छान झाला असं बोलतात आमच्याकडं. तर आता बघा, ह्याच्यामध्ये आपण टाकलं आमचा मसाला. मला घाटी मसाला बनवायला एवढं म्हणजे जमत नसल्यामुळे मी मालवणी मसाला तयार करून ठेवते. त्याच्यामध्ये मालवणी मसाल्यात आता ही आपण पेस्ट टाकतो आहे. ते आपण जी पेस्ट केली होती, कांदा, खोबरं, लसूण आणि डाळी आणि ते तांदळाची, ती पेस्ट टाकली. तर ते कांदा खोबरं मी जे घाटी मसाल्याचं सांगत होते तुम्हाला, ते कांदा खोबरं असतं, लसूण असतं, तर ते नाही एवढं म्हणजे कसं जास्त दिवस राहतो मसाला. मग त्यामुळं मी जराशी हे सुकवायचं वगैरे, त्यासाठी मी ते मालवणी मसाला ठेवते घरात. हे आपण त्याच्यामध्ये आता बघा, आपल्या आमटीचं हे चांगलं भाजून झालं तर त्याच्यामध्ये आपण टाकलं ते थोडंसं पाणी ॲड करून जराशी त्याला भाजून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर परत आपण ते जे उरलेलं पाणी होतं ते आपण त्यात टाकलेलं आहे. या आमटीचा बघा कलर वगैरे मस्त. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करू मीठ. आता हे मीठ आपण ॲड केलेलं आहे. आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि थोडंसं आपण ह्याला ना, हे पुरण जे आहे करून ठेवलेलं पुरणपोळीचं, हे 2 चम्मच घेऊन आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ते त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. कारण की त्याने एक मस्त टेस्ट येते. मस्तमध्ये आपली ही आमटी आता आपण उकळायला ठेवलेली आहे. त्याच्यावरती आपण टाकणार आहे कोथिंबीर थोडीशी बारीक चॉप करून. मग ती बंद करून टाकायचं आपल्या गॅस. आता उकळी आली बघा आपल्या आमटीला. मस्त सुगंध सुटला आहे आमटीचा. हे बघा, अशी जास्त दाटसर नाही करायची आपल्याला, थोडी पातळच ठेवायची ती. आणि हे आपण कोथिंबीर टाकतो आहे त्याच्यामध्ये. बघा, ह्याचा कलर वगैरे मस्त एकदम यम्मी दिसते. खूप छान वाटते ही. पुरणपोळीबरोबर खायला खूपच मस्त वाटते. कारण की आपण जे करतो छान आहे. चला मग आता लाईक करा, सबस्क्राईब करा.